काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर शहरातील निमा शाखेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. तर या कार्यक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, निमाचे राज्याध्यक्ष डॉक्टर तुषार सूर्यवंशी, डॉक्टर शैलेश निकम, पत्रकार किसनभाऊ हासे, साईनाथ साबळे, ॲडव्होकेट संग्राम जोंधळे, तसेच निमाचे संगमनेर शाखाध्यक्ष डॉक्टर अमोल वालझाडे, सचिव डॉक्टर सौरभ गीते, खजिनदार डॉक्टर विकास करंजेकर, प्रकल्प प्रमुख डॉक्टर विनायक नागरे आदींसह सर्व निमा सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार निमाच्या वतीनं केला गेला. तर यावेळी निमा कॅलेंडर आणि निमा डायरीचं प्रकाशन, तसेच संगमनेर निमा टीचर्स फोरमची स्थापना आणि निमा वेबसाईटचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. त्याचबरोबर दरवर्षी निमाच्या वतीनं निमाच्या ज्येष्ठ सदस्याला धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार डॉक्टर जी.पी. शेख यांना प्रदान केला गेला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक निमाचे खजिनदार डॉक्टर विकास करंजेकर यांनी केलं. तर निमाच्या कार्याविषयी डॉक्टर अमोल वालझाडे यांनी माहिती दिली. याप्रसंगी डॉक्टर प्रदीप शहा, डॉक्टर शैलेश निकम, राज्याध्यक्ष डॉक्टर तुषार सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केलं. तर सत्कारमूर्ती डॉक्टर जी.पी. शेख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रकाशन, डायरी प्रकाशन, त्याचबरोबर वेबसाईटचं अनावरण आणि स्टुडंट आपलं टीचर्स फोरम बरोबरच या ठिकाणी आयुर्वेद फोरमची स्थापना यांनी केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं करत असताना, नवीन नेतृत्वाला चालना देत असताना सुद्धा जुन्यांना न विसरता ज्येष्ठांचा सन्मान करून ज्येष्ठ धन्वंतरीचा गौरव या ठिकाणी केला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. निमा संगमनेर शाखा ही अनेक वर्षापासून चांगल्या प्रकारे प्रत्येक कार्यात गतिमानशीलता या संघटनेने दाखवलेली आहे. राज्य शाखेवर प्रतिनिधी म्हणून डॉक्टर मडलिक या ठिकाणी आहेत. यापूर्वी सुद्धा केंद्र शाखेवर सुद्धा डॉक्टर सोमन, डॉक्टर चांडक हे सगळे या ठिकाणी यांनी केंद्र शाखेवर प्रतिनिधित्व केलेली अशी ही ऍक्टिव्ह शाखा या ठिकाणी आहे. आणि मला तुमच्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. आपण या ठिकाणी अत्यंत कमी वेळात चांगल्या उपस्थितीत आणि योग्य ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबवले. तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि इतका सुंदर कार्यक्रम की 6 कार्यक्रम तुम्ही एकत्रीकरण केलेलं आहे. तुम्ही आज डायरीचं प्रकाशन केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही आज तुमच्या कॅलेंडरचं प्रकाशन केलेलं आहे, त्याचबरोबर तुम्ही टीचर्स फोरम, मला वाटतं संगमनेर शाखा पहिली शाखा आहे की जिने स्वतःहून पुढे आली आणि म्हटली की आम्हाला टीचर्स फोरममध्ये काम करायचं आहे, तर कृपया तुम्ही आमच्यासाठी आमची नावं पुढे घ्या. आणि तुम्ही स्वतःहून टीचर्स फोरम स्थापन केलं, त्यावेळेला तुमचं अभिनंदन. त्याचबरोबर ती आज तुमची आयुर्वेद फोरम सुद्धा स्थापन झालेली आहे, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. कारण निमा म्हटले की सगळ्यांना वाटतं की फक्त इंटिग्रेटेड प्रॅक्टिस, फक्त जे जॉईंट प्रॅक्टिस करतात तेच लोक निमामध्ये आहेत, तर असं नाही. आपले शुद्ध आयुर्वेदाचे प्रॅक्टिसेस सुद्धा आहेत आणि त्याचा कार्यक्रम खूप चांगला चालू आहे. राज्यभर त्याचं आज सगळीकडे आपण बघतोय की भरपूर कार्यक्रम होत होते. आज आपण केंद्र शाखेमार्फत सुद्धा आयुर्वेद फोरम स्थापन केलेलं आहे आणि लवकरच आपण केंद्र शाखेमार्फत टीचर्स फोरमची स्थापना करणार आहोत. निमा संगमनेर शाखा म्हटली की अतिशय जवळचं असं एक नातं आहे आमचं. मी संगमनेरची 1988 पासून बांधल्या गेलेलं आहे, 1988 म्हणजे जवळ 30 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. आणि तेव्हापासून मी निमाचं नाव ऐकतोय आणि प्रत्येक वेळेस संगमनेर शाखेने आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे व आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. त्यामुळं आणि तुमचे आता नेतृत्व जे आहे हे राज्य शाखेवर अजून वरच्या लेवलला यावं अशी आमची इच्छा आहे. कारण तुम्ही केंद्र शाखेवरती नेतृत्व केलेलं आहे, राज्य शाखेवरती नेतृत्व केलेलं आहे, पण जर तुम्ही थोड्या वरच्या लेवलला सचिवांच्या लेवलला या किंवा कोषाध्यक्षांच्या लेवलला या, अध्यक्षांच्या लेवलला यावं अशी माझी इच्छा आहे. इतकं तुमच्याकडे पाठबळ आहे आणि इतकं तुमची ताकद आहे. कारण निमा संगमनेर शाखा म्हटली की एखाद्या जिल्ह्याची शाखा आहे, इतकं तुमचं काम आहे. आजही तुम्ही राज्यात पुढे गेला तर निमा संगमनेर शाखेच्या एवढं उत्तम काम दिसतं, तेवढं कुठलंही स्थानिक तालुका शाखेचं काम आपण बघू शकत नाही. इतकं तुमचं सुंदर कार्यक्रम काम आहे. 1968 साली संगमनेरला मोजक्याच आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स डॉक्टर
MP गाडगीळ सर, लता देशपांडे सर, मोरे सर, ख्रिस्ती सर, DP शाह सर, AK रसाळ सर यांनी एकत्रित येऊन निमा संघटनेची स्थापना केली. यामध्ये त्यानंतर डॉक्टर अकोल्यातील डॉक्टर BG बांगळ सर, CP देशपांडे सर असतील किंवा PP कोठारी सर असतील यांनी सुद्धा एकत्र येऊन यामध्ये निमाची स्थापना केली. त्यामध्ये आपण निमातर्फे काही पूर्वी 2006 1990-92च्या साली डॉक्टर मोदी यांचे नेत्ररोग शिबिर वगैरे काही अस्थिरोग शिबिर यांचे आयोजन निमातर्फे घेण्यात आले. त्यासोबतच पोलिओच्या वेळेस आपण काही पोलिओ डोस सुद्धा आपण त्यामध्ये निमातर्फे देण्यात आले. 1980 साली डॉक्टर सोमनाथ लोहे यांच्या ट्रस्टची मालकीची जागा ही निमा संघटनेला दिली. तर महाराष्ट्रात प्रथमच संगमनेर निमा शाखेची स्वतःची अशी बिल्डिंग येथे स्थापन झाली आहे. त्यासोबतच त्यानंतर आपले डॉक्टर मेहता सर असतील, पेटकर सर असतील, JP शेख सर असतील, शाह सर, मटकुळे सर, कोल्हे सर यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. आणि पुढे यानंतर डॉक्टर तामाणे सर असतील, मंडलिक सर असतील, नागरे सर असतील, त्यानंतर देशमुख मॅडम आहे, रसाळ मॅडम आहेत, सगळे यांनी हळूहळू निमाची मुहूर्तमेढ रोवत यामध्ये संगमनेरचं नाव हे राज्य स्थापनेवर सुद्धा छान असं रोवलं गेलं. असा लहानपणीच असा एक विचार केला होता की आपण जेव्हा थोडं आर्थिक संपन्न होतो आपण सामाजिक काम खूप करू, असं एक परमेश्वराला एक शब्द दिला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या पद्धतीने मी काय ते कोणतीही संस्था असते तर त्याचा लाईफ नंबर कोणी सांगितलं तर आवडतो, 1000 असो का 5000 असो का 2000 होऊन जातो. आणि त्याचा फायदा मला ज्येष्ठ नागरिक संघटना जी आहे म्हणजे अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ, तर तिथं त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे 30 लाख सभासद आहेत तिथं. सर्व म्हणजे मी उडीसाला गेलो, छत्तीसगड, नंतर गोवा, हैदराबाद, म्हणजे अशा अनेक विविध राज्यात जाऊन अनेक गोष्टी पाहायला मिळाले. आणि मी पाहिलं की सर्वसामान्य जनता जी आहे तर ती आज ही सर्व्हिस टू ह्युमॅनिटी मानवतेला जपणारी जोपासणारी आहे. फक्त आपला समाज असं झालेला आहे की नाही बाबा काय की असं आहे तसं आहे. परंतु मी हे पाहिलं, सर्वे केलं तर अनेक गोष्टी म्हणजे माझे विचारी देवाणघेवाण झाली तर मी पाहिलं की लोक आपल्या विचाराशी सुद्धा सहमत आहे की नाही बाबा काय की आयुष्य जे आहे ते 50-100 वर्षाचं आहे. आपण जगताना या समाजाने किंवा आपल्याला ह्या आयुष्याच्या अनुभवाने काय मिळालेलं आहे आणि त्याचा खरं ज्ञान मग तो सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल किंवा न्याय देणारा किंवा हे असे अनेक गोष्टी जे आहेत तर त्याचा खरोखर ज्ञान देऊन या जगाचा निरोप घेणं हे फार गरजेचं आहे. अशाच एक हेतूने मी अनेक संस्थांमध्ये गेलो आणि तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने हे आयुष्य जगत असताना आज मला जो काय निमा या संगमनेर संस्थेने एक जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सत्यजित तांबे आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी निमाच्या कार्याचं कौतुक केलंय आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तुमचं मानपत्र पण ऐकलं आणि आमच्या शाळा डॉक्टरांनी पण तुमचा जो व्यवस्थित उल्लेख केला. शाळा डॉक्टर म्हटले का मी समोर जास्त बोलतो आणि इकडे कमी बोलतो, पण ते इतकं एवढं बोलले की समोर किती बोलत असतील. मुख्य सर आहे, पेटकर डॉक्टर आहे, सर्व मान्यवर आहे तिथे, विकासजी आहेत, आमचे डॉक्टर फापळे आहेत. मला हे सर्व चेहरे का माहिती आहे, देशमुख मॅडम आहेत. कारण की तुम्ही फक्त व्यवसाय करत नाही तर तुम्ही या निमा संघटना जी आहे त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक कार्य देखील करता. आमचे मेहता डॉक्टर आज मर्चंट बँकेमध्ये इतकी कॉम्पिटिशन असते म्हणजे लोक शेवटी 12वा येतील का नाही एवढी शाश्वती नसते. कारण की 6-6 हजार मतदार असतात आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते कायम 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर ते निवडून यायचे. तर इतकं म्हणजे सामाजिक कार्य करणारे आपण सगळे आहात. आणि मी नेहमी निमाचं नाव ऐकतो की मला नेहमी वाटतं की वेन देर इज निमा देन वाय यू नीड विमा. तर काय माहीत वेगवेगळे कार्य होत असतं, सामाजिक कार्य करत असतात. आपण शास्त्री चौकात देखील एक OPD काहीतरी फ्री ऑफ कमी रेटमध्ये चालू केली होती. रवीन चांडक मला माहिती आहे, रसाळ डॉक्टर मॅडम त्याही मला माहिती आहे. तर फार चांगलं कार्य आपण करत आहात. आज योगायोग दत्त जयंती उत्सव आहे
आणि सगळीकडंच कार्यक्रम आहे. त्यामुळं मी लवकर जाण्याचं पत्करलं आहे. आणि आज त्या समारंभाच्या निमित्तानं जो काही आमचा सत्कार तर तुम्ही केलाय, पण त्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना आम्हाला ऐकायची इच्छा आहे. कदाचित हाजी साहेबांना व्यासपीठावरचा प्रोटोकॉल माहीत नसेल की भाषण चालल्यानंतर लय जोरात मारायचे नसते, कारण ती लिहिणारी माणसं आहेत ना, त्याच्यामुळे बोलायचा काही प्रश्न नाही. आनंद आहे. तर हा परिवार खरं तर एवढं निवांत तुम्ही एकत्र येणं हाही तुमच्यासाठी एक विरंगुळ्याचा क्षण आहे. कारण डॉक्टर लोकांचं आयुष्य कसं असतं, तर मला वाटतं जेवणाला सुद्धा ज्यांना उसंत नाही असं सगळं डॉक्टर लोकांचं आयुष्य आहे. जर तुम्ही भोजनासाठी बसले तर त्यावेळेला एखादं पेशंट हॉस्पिटलला आलं आणि त्याचं कमी जास्त झालं तर ते डॉक्टर लोकांच्या नावावर ठेवतात, तुम्ही जेवायला गेले म्हणून ते पेशंट गेलं. असं सगळं धावपळीचं आयुष्य तुम्ही सगळ्यांनी जगत असताना आपल्या संघटनेच्या माध्यमातून एवढे सगळे सुंदर कार्यक्रम घेत आहेत. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या नवीन वर्षाच्या पण तुम्हाला शुभेच्छा देतो. या सगळ्या कार्यक्रमाला येऊन आम्हाला विशेष आनंद झाला आणि नव्या जुन्याचा मेळ या नियमामध्ये आता घातलेला दिसतोय. कारण ज्येष्ठ मंडळी देखील पेटकर काका आहेत, सोमनाथ काका मुटकुळे आहेत, सगळेच इथं आहेत आणि त्याचबरोबर नव्या जनरेशनमधले सगळे डॉक्टर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संगमनेर आता एक मेडिकल हब म्हणून पुढे आलेला आहे. म्हणजे आम्ही असं गमतीने म्हणतो की नवीन नगर रोडला त्याचं नाव बदलून डॉक्टर गल्ली करावं की काय असं झालेलं आहे. ते नखापासून केसापर्यंत सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आज आहेत व्हाया हार्ट. असे सगळे डॉक्टर त्या ठिकाणी आहेत आणि सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करतायत. म्हणजे आपण पाहतो की आज अनेक गावांमध्ये मी जात असतो आणि डॉक्टर्स बरोबर पण माझं बऱ्यापैकी उठणं बसणं असतं. आजकाल तो काळ गेला तर तुमचा जो डॉक्टर जी.पी. शेख साहेब असतील किंवा हे बाकी लोकांचा जो काळ होता तो काळ थोडासा बदललेला आहे. किती नाही म्हणलं तरी ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. कारण हॉस्पिटल ज्यावेळेस कोणत्याही क्षेत्र म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात हा प्रॉब्लेम झालेला आहे की हॉस्पिटल मोठं बांधायची वेळ येते, त्याच्याशिवाय आपल्याकडं पेशंट येत नाही किंवा आपण जे पाहिजे ती फॅसिलिटी देऊ शकत नाही. जेव्हा मोठं हॉस्पिटल बांधायची वेळ येते त्याला भांडवल मोठं लागतं. भांडवल आलं की कर्ज घ्यावं लागतं, कर्ज झालं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलं की प्रॉफिटवर जास्त लक्ष द्यावं लागतं. ही विशेष सर्कल आहे, सायकल आहे, ती कोणीच त्याच्यापासून लांब राहिलेलं नाही आणि त्याच्यात आता आपण हे क्षेत्र गुंतत चाललेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. बाकी काही गावांमध्ये गेलं तर ऐकायला येतं की बाबा हे जास्त बिल लावतात किंवा हे बिल ह्याच्यामध्ये बरंच इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतात. असे बऱ्याच तक्रारी आमच्याकडे लोक करत असतात. पण आजपर्यंत मला संगमनेरमध्ये अशी तक्रार कधीच कोणाची ऐकायला भेटली नाही. मला असं वाटतं की ते इथल्या आपल्या एक संस्कृतीचंच एक वैशिष्ट्य आहे की जे आहे ते लोकांसाठी करण्याची भावना आपली सगळ्यांची असते आणि म्हणून त्याच्यातून आपण हे सगळं काम चालू करतो. यावेळी निमाचे माजी अध्यक्ष डॉक्टर विशाल ताम्हाणे, डॉक्टर सुभाष मंडलिक आदींसह निमाचे सदस्या मोठ्या संख्येनं हजर होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सागर फापाळ यांनी करून डॉक्टर रसाळ यांनी सर्वांचे आभार मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.